पुंडली कवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 3 कर्मयोग, ओवी नंबर 261 ते 276. या ओवीच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा सुंदर संवाद आपण पाहणार आहोत. एक एक ओवी, त्या ओवीचा मराठीमध्ये अर्थ, की या अनुक्रमाने या ओवींचं चिंतन करत आज आपला 3 अध्याय समाप्त होत आहे. का प्रभावीन भानो धुमेवीन हुताशनो, जैसा दर्पण मळहीनो काहीच नसे. अथवा प्रकाशा वाचून सूर्य, धुरा वाचून अग्नी किंवा मळाशिवाय आरसा ह्या केव्हाच नसतो. ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांसारख्या असतात. तैसे इही वीन ऐकले, आम्ही ज्ञान नाही देखिले, जैसे कोंडोनी पा गुंतले बीज निपजे. या ओवीच्या माध्यमातून की भगवान श्रीकृष्ण सांगतात, तसं या कामक्रोधाशिवाय एकटं असलेलं ज्ञान आमच्या नजरेला आलं नाही. ज्याप्रमाणे बी कोंड्या सकट उत्पन्न होते, तसं हे ज्ञान की काम आणि क्रोध यांना समाप्त केल्याशिवाय आम्हाला प्राप्त होणार नाही. तैसे ज्ञान तरी शुद्ध, परी इही असे प्ररुब्ध, मनोनी ते अगाध होऊनी ठेले. तसे ज्ञान स्वभावता निर्लेप आहे, परंतु ते या कामक्रोधांकडून पूर्ण आच्छादलेले आहे आणि म्हणून ते मिळण्यासाठी आपल्याला कठीण वाटत आहे, कठीण झाले आहे. आधी याते जिनावे, मग ते ज्ञान पावावे, तव पराभव न संभवे रागद्वेषा. अगोदर यांना जिंकता आलं पाहिजे, काम आणि क्रोधांना, आणि मग ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी. परंतु या कामक्रोधांचा की पराभव होणं ही सहज आणि सोपी गोष्ट नाही, कठीण गोष्ट आहे. या ते साधावया लागी, जे बळ आणि जे अंगी, ते इंधने जैसी आगी सवावो होय. ही या काम आणि क्रोधांचा नाश करण्याकरता की जेवढं सामर्थ्य आपल्या अंगात आणावं, तेवढं अग्नीला ज्याप्रमाणे सरपण त्याप्रमाणे त्यांनाच उलट सहाय्य करणारं होतं, की ज्याप्रमाणे अग्नीला जळण म्हणजे सरपण सहाय्य करतं, तसं तैसे उपाय की जती जे जे, ते ते यासीची होती विरजे, मनोनी हटिया ते जिनिजे हिची जगी. अशा रीतीने ज्या ज्या युक्त्या योजल्या पाहिजेत, त्या सर्व कामक्रोधांनाच सहाय्य म्हणून या जगात हेच हटयोगांना जिंकत असतात. ऐसियाही साकडा बोला, एक उपायो आहे भला, तो करिता जरी अंगबला, तरी सांगेन तुझ. असे हे काम व क्रोध जिंकण्याला की कठीण म्हटले तरी त्यांना जिंकण्याचा एक सुंदर उपाय आहे, चांगला उपाय आहे. आणि तो जर तुझ्याकडून जर झाला तर पहा, आणि तो उपाय काय आहे ते मी तुला सांगतो. याचा पहिला कुरुठा इंद्रिये, येथुनी प्रवृत्ती कर्माते विये, आधी निर्दळुनी घाली तिये सर्वथैव. तर यांचे पहिले आश्रयस्थान म्हणजे इंद्रिय आहेत, आणि तिथूनच कर्माची प्रवृत्ती होते. आणि अगोदर त्या इंद्रियाचेच पूर्णप्रमाणे दमन कर, की आपण जर इंद्रियांवरती जर विजय मिळवला, त्या इंद्रियांवर आपण जर काबू ठेवला, ताबा ठेवला, तर सहज अवस्थेत ते ज्ञान प्राप्त होते. मग मनाची धाव पारुशेल, मग बुद्धीची सोडवण होईल, इतुकेन थारा मोडेल या पापियांचा. आणि मग मनाचं धावणं थांबल आणि बुद्धीसुद्धा मोकळी होईल. आणि एवढं झालं
म्हणजे या दृष्टांचा आश्रय नाहीसा होईल, काम क्रोध नाहीसा होईल. हे अंतरी हुनी जरी फिटले, जरी निभ्रांत जान निवटले, जैसे रश्मी वीन उरले मृगजळ नाही. हे काम क्रोध अंतकरणातून पार गेले की ते निसंशय नाहीसे झाले असे समज, की ज्याप्रमाणे सूर्यकिरणांशिवाय मृगजळ राहत नाही, त्या पद्धतीनं की काम क्रोध गेल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. तैसे रागद्वेष जरी निमाले, तरी भ्रमींचे स्वराज्य आले, मग तो भोगी सुख आपुले आपणची. की त्या पद्धतीनं कामक्रोध जर निशेष गेले तर ब्रह्मप्राप्ती स्वरूप स्वराज्य मिळाले असे समज, आणि मग तो पुरुष आपणच आपलं सुख आनंद उपभोगत असतो. ते गुरु शिष्याची गोठी, पदपिंडाची गांठी, तेत स्थिर राहोनी नुठी कवने काळी. की गुरु शिष्याच्या संवादामध्ये येणाऱ्या विचाराने प्राप्त झालेली जीवन परमात्म्याची जी एकता आहे, तिच्या ठिकाणी ही स्थिर होऊन तू कधीही हलू नकोस, त्या ज्ञानापासून विलुप्त होऊ नकोस, आणि मग तुझ्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल, सुख मिळेल. ऐसे सकळ सिद्धीचा राहो, देवी लक्ष्मीचा नाहो, राया ऐके देवदेवो बोलता झाला. जर सर्व सिद्धांचा राजा, देवी लक्ष्मीचा पती व देवांचा देव जो श्रीकृष्ण आहे, तो असे म्हणाला की हे राजा धृतराष्ट्रा ऐक, असे संजय म्हणाला. आता पुनर्पितो अनंतू, आद्य एकी मातू, सांगेल तेथ पांडुसुतू प्रश्नो करेल. आता पुन्हा तो श्रीकृष्ण आणखी एक प्राचीन कथा सांगेल. त्यावेळी अर्जुन प्रश्न करील की ती कथा कोणती बरी असावी. आपण पाहूया. तया बोलाचा हन पाडू, की रसवृत्तीचा निवाडू, येणे श्रोतया होईल सुरवाडू, श्रवण सुखाचा. त्या प्रतिपादनाची योग्यता किंवा त्या प्रतिपादनामध्ये स्पष्ट अनुभवास येणारे शांतादी रस या योगाने श्रोत्यांना ऐकण्याच्या सुखाची रेलचेल होईल. त्या रसाचं वर्णन ऐकण्यासाठी त्या श्रोत्यांचे कान तृप्त होतील. ज्ञानदेवो म्हणे निवृत्तीचा, चांग उठावा करुणी उन्मेषाचा, मग संवादो श्रीहरी पार्थाचा, भोगावा बापा. या ओवीच्या माध्यमातून की निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव महाराज म्हणतात की बुद्धीला चांगले जाग करून मग बापांनो या श्रीकृष्णाचा संवाद ऐका. पुढील भाग आपण पुढील अध्यायामध्ये पाहणार आहोत. 3रा अध्याय या ठिकाणी समाप्त झालेला आहे. उद्यापासून आपण 4थ्या अध्यायाला प्रारंभ करत आहोत. आमचे नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.